आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आमच्या लेकरं बाळ बायको आणि आमच्या भाड्याचे रूम आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का, आमचा रूम मालक गाडीचे हप्ते हे लोक काय करतात, महिना भरला कीच पैसे मागतात. आणि इथं आम्हाला 3-3, 4-4 तास गॅस पंपावर लाईन लावावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही गॅस पंपावर लाईन लावायची, पॅसेंजर भरायचे, कसं पोट भरायचं ही आमच्या सध्या परिस्थिती चालू आहे. आमचं हेच म्हणणं आहे की सरकारनं लवकरात लवकर औरंगाबाद जिल्ह्याला गॅस पुरवठा सुरळीत करावा, एवढी विनंती आहे माझी. बस 300 ते 400 रिक्षाची लाईन लागलेली होती. त्या अनुषंगाने आले, मी त्वरित आलो. त्या चालक पंप बंद हो, गॅस पंप बंद होता. मी त्वरित माझ्या गाडी तिथे 2 जणांसोबत घेऊन गेलो गो गॅस. तिथले मॅनेजर संपर्क केला. त्याच्यानंतर मी जयस्वाल साहेबांशी संपर्क, जयस्वाल साहेब आणि मॅनेजर बोलले. त्याच्यानंतर 2 तास 1 ते 1.5च्या दरम्यान पंप चालू झाला. 3,000 गॅस होता. पाणी वाजलाय 3:30-4 वाजता. आणि एकदा मॅनेजरची गो गॅस पंप मॅनेजरशी संपर्क केला असता मॅनेजरने सांगितलं टँकर उठली, टँकरच्या नंतर आम्ही गॅस चालू करू. त्यानुसार तरी काही रिक्षा चालक इथून हालायला एवढे बोलून माहीत संपर्क. जय जय महाराष्ट्र. मी आडे सरकार जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र कामगार रिक्षा ऑटो रिक्षा संघटना. जय महाराष्ट्र. मित्र हो, आपल्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे प्रचंड गॅसची टंचाई भासत आहे. त्या अनुषंगाने सर्वात जास्त त्रास ऑटो रिक्षा चालकांना होतोय. कारण का तर तो रिक्षा चालक रिक्षावरच त्याचा घर अवलंबून असते. म्हणून इतर व्यवसाय तर डबघाईस आलेला आहे, परंतु सर्वात जास्त व्यवसाय जर डबघाईस आला असेल तर लायसन्सधारक आणि परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांचा आलेला आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांचा आलेला आहे. त्याकरिता मला एक म्हणायचं आहे की
गॅस कुठं पुरवा आणि कुठं पुरवू नये हे सरकारने ठरवलं पाहिजे. परंतु सर्वसामान्य जो रिक्षा चालक आहे तुमच्या घरादारापर्यंत येतो, गली बोळीमध्ये येतो आणि तुमची सेवा करतो आणि तुम्हाला सेवा देतोय. रात्र बेरात्र तुमच्या गल्ली बोळीतून, छोट्याशा गल्ली बोळीतून तुमच्या घरात, तुमच्या दरवाजापर्यंत येतो. त्या रिक्षा चालकांचे आज या घडीला पाहता खूप मोठे नुकसान झालेले आहेत. कोणाचे हप्ते असतील, बचत गट असेल, रिक्षांचे 10-10 हजार हप्ते आहेत. त्या रिक्षा चालकांनी आज काय करायचं? मागील या 15 दिवसाच्या अगोदर 60 रुपये लिटर गॅस होता आणि आज 95 ते 100 रुपयापर्यंत गॅसचे रेट वाढलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त प्रवास करत असताना, पॅसेंजर घेत असताना पॅसेंजरला जर रिक्षा चालकांनी वाढून रेट मागितले, वाढून पैसा मागितला तर सरळ पॅसेंजर म्हणतो की आम्ही कुठून द्यायचं. त्यांचं पण बरोबर आहे, पण त्यांनी दिलंच पाहिजे. का तर आमचे रेट वाढलेत, त्यानुसार हा रिक्षा चालक रेट वाढून घेणारच. वरून मी काल परवा बघितलं RTO ऑफिसहून अशी न्यूज आली की तुम्ही रेट ठरवणारे कोण, हे चुकीचं आहे. मग त्यासाठी आपण RTO अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की साहेब, रेट आपण वाढून दिलेले आहात, रेट गॅसचे वाढलेले आहेत, त्याकरिता सर्व रिक्षा चालकांचे सुद्धा रेट दर वाढले पाहिजे. विशेष करून हा आपला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जास्तीत जास्त कामगार वर्ग आपल्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. साहेब, मी एक सांगू इच्छितो की रिक्षा चालक आणि या रिक्षा चालकावर कामगाराचं उदरनिर्वाह आहे आणि कामगाराची ड्युटी आहे. टाईम टू टाईम लिहून सोडणारा हाच रिक्षा चालक आहे. आज आपण देत नाही, आज आपण देत नाही, तो रिक्षा चालक चालवणार. रिक्षा जर बंद पडली तर ते तुमचा जो टोल आहे कंपनीचा तो सुद्धा जाणार नाही. याचा परिणाम औद्योगिकाला सुद्धा होईल. साहेब, माझी तुम्हाला जोडून विनंती आहे की कमीत कमी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा ऑटो रिक्षा चालकांना भासू नये, ही आमची सर्व ऑटो रिक्षा चालकांची कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून मी माझे 2 संपवितो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.